साहित्य पंढरी आपल्या हक्काचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. वैकुंठवासी रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर यांची दिंडी आता तरसवाडीच्या घाटात आता प्रवेश करत आहे. हा अवघड चढ उतरणीचा असा हा घाट आहे आणि या घाटातून आता हे सर्व वारकरी विठ्ठल नामाचा जय घोष करत आता सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आणि या घाटामध्ये आता सर्व कराड आणि पाटण तालुक्यातील दिंडी सोहळ्या, आता हे आपण जे वाहनं पाहतात ती सोनवडे आणि मुंडे येथील दिंडी सोहळ्याची वाहने उभी आहेत. आता सर्व दिंड्या या घाटातून हळूहळू नामस्मरण करत पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. हा आपण समोरून गेलेले दोन रस्ते पाहता, ते एक इकडे मसूरकडे गेलेला हा रोड आहे आणि हा इकडे डावीकडे गेलेला हा कलेडोनकडे आहे. आणि या मार्गावरच पालख्या सर्व येत आहेत. इकडे कलेडोन मार्गे विट्याकडून येणाऱ्या पालख्यासुद्धा इकडे येतात आणि इकडून सातारा आणि कराड पाटणच्या सर्व दिंड्या या रोडने येत आहेत. ही सोनवडेची दिंडी आहे. रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर हा दिंडी सोहळा आता आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर. आणि आपण हा जो श्वान पाहताय ना, तो विठ्ठलाच्या रूपात या दिंडीमध्ये रावसाहेब तथा बापू महाराज दिंडीमध्ये गेले 5 दिवस हा या दिंडी सोहळ्यातून चालत आहे. साक्षात पांडुरंगाचा अवतार म्हटलं तरी चालेल. अवघड असा समोर डोंगराची रांग आणि वाट ही वळणाची अशा या तरसवाडीच्या घाटातून आता आपला सोहळा मार्गस्थ होणार आहे. यावेळी मला कलियुगातील आद्य तुकाराम जी शेळके सर यांची आठवण येते. त्यांची कविता आहे, चालले गरजत वारकरी दूर ते क्षितिज रांग डोंगराची, दूर ते क्षितिज रांग डोंगराची वाट वळणाची शोभिवंत, होऊन या दंग विठ्ठल नामात, होऊन या दंग विठ्ठल नामात, चालले गरजत वारकरी, पताकांचे भार लांब लांब रांग, पताकांचे भार लांब लांब रांग, डोळियाचे पांग फेडिताते, त्रैलोक्यात कुठे नाही अशी वारी. कुठल्याही बघा जगामध्ये अशी कुठंच वारी नाही, ती या पंढरपूरच्या वाटेवर आहे. त्रैलोक्यात कुठे नाही अशी वारी, असे वारकरी सांगा कुठे. दिला पायातळी क्रोध अभिमान, दिला पायातळी क्रोध अभिमान, सर्व ओवाळून सांडी येला. विठ्ठल विठ्ठल असमंत बोले, विठ्ठल विठ्ठल असमंत बोले, चिंब चिंब ओले नामरंगी. उभा मागे पुढे विठू पांडुरंग, उभा मागे पुढे विठू पांडुरंग, तारण्या निसंग लेकुराना. ही जी शेळके सर यांची कविता निश्चितपणाने मला या तरसवाडीच्या घाटामध्ये आठवली आणि ती मी आपणासमोर सादर केली पंढरीच्या वाटेवर. आपण या वारीची क्षणचित्रे पहा साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.